राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ठाण्यात आली असताना जिल्ह्यातील काँग्रेसी भाजपमध्ये दाखल होत आहेत। आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत शनिवारी काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार बी.के. भगत यांचे सुपुत्र, काँग्रेसचे प्रदेश सदस्य अनिल भगत यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। यावेळी जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक नारायण पवार, परिवहन सदस्य विकास पाटील, भाजप स्लम सेल अध्यक्ष कृष्णा भुजबळ, सरचिटणीस मनोहर सुखदरे, सचिन पाटील, कैलास मात्रे आदी उपस्थित होते। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ठाणे जिल्ह्यात येत असताना काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळला होता। दुसरीकडे आता राहुल गांधींच्या आगमनाचा मुहूर्त साधून ठाणे जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानं ठाण्यातील उरली सुरली काँग्रेस देखील आता रसातळाला जाणार असल्याचं चित्र निर्माण झाले। काँग्रेसचे प्रदेश सदस्य अनिल भगत यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत भाजपमध्ये प्रवेश घेतला। आज दुपारी आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत भाजप खोपट कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा धमाका उडाला। यावेळी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल भगत यांच्यासह काँग्रेस शहर सरचिटणीस संजय शिंदे, प्रदेश काँग्रेस ओबीसी कोकण विभाग सरचिटणीस सुधीर जाबरे, वॉर्ड अध्यक्ष सुशांत कांबळे, मनोज प्रजापती आदींनी कार्यकर्त्यांसमवेत काँग्रेसचा हात सोडून भाजपचं कमळ हाती घेतले। अनिल भगत हे चळवळीतील नेते आहेत। आज राहुल गांधी ठाण्यात आहेत, काँग्रेस इंटॅक्ट आहे, परंतु मोदींचं काम बघून काँग्रेसचे कार्यकर्ते आता भाजपमध्ये येत आहेत। एक प्रकारे केंद्र सरकारच्या कामालाही पावती आहे। काँग्रेसनं केवळ गरिबी हटावचा नारा दिला, परंतु मोदी सरकारनं गरीब कल्याण योजना राबवून गोरगरिबांना खऱ्या अर्थानं न्याय दिला, असंही केळकर यांनी यावेळी सांगितलं। सर, आज ठाण्यामध्ये राहुल गांधी आहेत आणि ठाण्यामध्ये सभा देखील घेत आहेत, मात्र अशातच त्यांच्याच काँग्रेसला खिंडार पडलेल्या भाजपमध्ये असंख्य कार्यकर्त्यांचा मुख्य नेत्यांचा झालेला आहे, काय सांगाल? आदरणीय मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आणि मोदीजींचं जे कार्यकर्तृत्व गेल्या 10 वर्षामध्ये बघितलं, गरीब कल्याण योजनेच्या योजना असतील किंवा गरिबाच्यासाठी करणारं सरकार, काम करणारं सरकार याकडे असेल, राहुल गांधी ठाणे जिल्ह्यात प्रवेश करत असताना काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी हे मोदी करत भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्याचा सूर आणि दिशा जी आहे ती कुठे आहे हे याच्यातून आपल्याला सिद्ध होत आहे। राहुल गांधींनी सांगितलं की आमची पार्टी इंटॅक्ट आहे, परंतु त्यांची पार्टी तर सगळीकडे निरनिराळ्या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाल्यामुळे मोठे नेते, माजी मुख्यमंत्र्यापासून ते तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत हे भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहे, कारण त्यांना देश बळकट करायचं आहे, देशहित साधायचं आहे आणि देशाला जगामध्ये क्रमांक 1 वर पोचवायचं आहे, ते आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली पोचवायचं आहे। आणि त्यामुळे एका अर्थाने या मुहूर्तावरच काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते भारतीय जनता पार्टीमध्ये आलेत। अनिल भगत हे बी.के. भगत जे या ठिकाणी 10 वर्ष आमदार होते, खूप ज्येष्ठ असे त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते होते, मॅडम इंदिरा गांधींच्या जवळचे असे प्रमुख पदाधिकारी होते आणि त्यांच्या कुटुंबातले देखील अनेक 2-2, 3-3 पिढ्या काम करणारे। शेवटी त्यांच्या लक्षात आलं की या देशाचं हित कशामध्ये आहे आणि त्यामुळे या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, मग सरचिटणीस आहेत, ओबीसी सेलचे आहेत, एससी सेलचे आहेत, विविध सेलचे देखील प्रमुख लोक आज पक्षामध्ये प्रवेश करतात। सर, राहुल गांधी आज ठाण्यातून ज्यावेळेस प्रवास करत होते त्यावेळेस मुख्य जे स्मारक आहेत म्हणजे कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचं 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी
रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. अग्निवीर ही एक फसवी योजना असून ज्यामध्ये तरुणांना कोणत्याही प्रकारे निश्चित आणि हक्काची नोकरी मिळत नाही. 4 लोकांना भरती करून घेतलं जातं. विशिष्ट कालावधी झाला की 4 पैकी 3 लोकांना हाकलून दिलं जातं. हे सरकार कोणतीच योजना सामान्यांच्या डोळ्यांसमोर ठेवून राबवत नाही. नुकताच अयोध्येत राममंदिर झालं. या सोहळ्याला सामान्य व्यक्तींना प्रवेश नव्हता. केवळ उद्योगपती, बडे सेलिब्रिटी, अभिनेते, खेळाडू आणि राजकीय नेत्यांनाच प्रवेश होता. सामान्यांचा सोडा या देशाचे राष्ट्रपती सामान्य आदिवासी महिला आहेत. त्यांनाही या सोहळ्याला निमंत्रण दिलं नाही. केवळ महिला आहे आणि त्यातही ते आदिवासी आहेत, म्हणूनच त्यांना राममंदिर सोहळ्यास निमंत्रण दिलं नसल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं. दरम्यान आगामी काळात आपलं सरकार आल्यास सामान्य जनतेला डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घेतले जातील असंही राहुल गांधी यांनी सांगितलं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या फुटीवरही त्यांनी भाष्य केलं. इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून भाजपनं पैसा कमावला आणि त्यातील काही पैसा राज्यातील सरकारं पाडण्यासाठी आणि आमदार फोडण्यासाठी वापरला असल्याचंही राहुल गांधी यांनी सांगितलं. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर. 84 महिने परतफेड कालावधी. 80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे महानगरपालिकेनं पुढाकार घेऊन सुरू केलेल्या मूकबधीर बालकमुक्त ठाणे या उपक्रमात महापालिका क्षेत्रात जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवजात बालकाचं स्क्रीनिंग केलं जाईल. त्यामुळे कर्णदोष असलेल्या सर्वच नवजात बालकांचं तात्काळ निदान होईल. तसंच त्यावर जलद उपचार होतील. त्यामुळे ठाण्यात लवकरच एकही बालक मूकबधीर राहणार नाही असा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या मूकबधीर बालकमुक्त ठाणे या योजनेचं उद्घाटन आणि आदर्श कार्यपद्धतीचं प्रकाशन आज सकाळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बळाळ सभागृह येथे झालेल्या या समारंभास व्यासपीठावर आमदार प्रताप सरनाईक, निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश मस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक संजय वाघोले, प्रख्यात ENT तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप उप्पल, डॉक्टर आशिष भूमकर, महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे आदीही उपस्थित होते. त्याचबरोबर माजी नगरसेवक, महापालिकेनं केलेल्या आर्थिक मदतीमुळे कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेली मुलं, त्यांचे पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या सोहळ्यात डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं बालकांच्या स्क्रीनिंगसाठी लागणारी 4 उपकरणं महापालिकेच्या 4 प्रसूतिगृहांना वितरित करण्यात आली. मूकबधीर बालकमुक्त ठाणे योजनेची तयारी गेले काही महिने सुरू होती. त्याच्या आदर्श कार्यपद्धतीवरही बरीच चर्चा झाली. त्यातून ही योजना आकारास आली आहे. मुख्यमंत्र्यांचे बदलतं ठाणे या अभियानात हा उपक्रम महापालिकेनं हाती घेतलाय. त्यासाठी महापालिका प्रशासन आणि डॉक्टर प्रदीप उप्पल, डॉक्टर आशिष भूमकर यांनी खूप मेहनत घेतली असल्याचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. तसंच पायाभूत सुविधांच्या दृष्टीनं ठाणं बदलू लागले. तसाच विकास आरोग्य क्षेत्राचाही होत आहे. बरेचदा ज्या गोष्टी दिसतात त्या करण्याकडे आमचा भर असतो. न दिसणाऱ्या मात्र आवश्यक असणाऱ्या गोष्टी तज्ज्ञ मंडळी लक्षात आणून देतात. त्यातूनही या अशा योजना आकार घेतात असंही खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. दोन्ही कानांसाठी कॉक्लिअर इम्प्लांट देणारी ठाणे महापालिका ही देशातील पहिलीच महापालिका असल्याचंही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नमूद केलं.
कॉक्लिअर इम्प्लांट झालेल्या बालकांच्या कोमल कुंभार, तेजस साटम, प्रभाकर कदम या पालकांनी या सोहळ्यात आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यात त्यांनी या मशीनच्या अद्यावतीकरणासाठी येणारा खर्च आणि त्याकरिता लागणारी मदत यांचा विचार करण्याची विनंती केली होती. तो धागा पकडून डॉ. शिंदे यांनी अद्यावतीकरणासाठीही महापालिका मदत करेल त्याचाही आदर्श कार्यपद्धतीत समावेश करण्याची सूचना डॉ. शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला केली. कॉक्लिअर इम्प्लांट झालेल्या आयुष कदम या मुलानं उपस्थितांशी संवाद साधला. त्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त अशी दाद दिली. आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी महापालिकेच्या मूकबधीर बालकमुक्त ठाणे या योजनेला शुभेच्छा दिल्या. तसंच महापालिकेनं हे मोठे आणि महत्त्वाचं पाऊल उचलल्याचं प्रतिपादन केलं. तर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मूकबधीर बालकमुक्त ठाणे या योजनेची तसंच त्यासाठी महापालिकेनं हाती घेतलेल्या कार्यपद्धतीची माहिती दिली. ठाणे महापालिकेतर्फे आत्तापर्यंत कर्णदोष असलेल्या बालकांच्या उपचारासाठी 2.5 ते 2 लाखांपर्यंतची मदत केली जात होती. त्याचा फायदा आत्तापर्यंत अनेक बालकांना झाला आहे. आत्तापर्यंत सुरू असलेल्या या योजनेचं स्वरूप आमूलाग्र बदलून ही योजना सर्वकष आणि सर्वव्यापी करण्यात आली असल्याचंही बांगर यांनी सांगितलं. नवीन योजनेत ठाणे महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या किंवा खाजगी प्रसूतिगृहात जन्मलेल्या कोणत्याही बालकांमध्ये कर्णदोष असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील रुग्णालयात जन्माला येणाऱ्या सर्व नवजात बालकांची कर्णदोषासाठी OAE स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे निदान लवकर होऊन उपचार जलद करणं शक्य होईल. ऑपरेशन झाल्यावर स्पीच थेरपीसाठी ही मदत या योजनेत केली जाणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात एकही बालक मूकबधीर राहू नये असा संकल्प केला असून त्यासाठी महापालिकेसोबत सर्व खाजगी रुग्णालयांचं सहकार्य अपेक्षित असल्याचंही पालिका आयुक्त बांगर यांनी सांगितलं. तसंच ही योजना ठाणे महापालिकेनं सुरू केली आहे. भविष्यात त्याचा विस्तार ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण राज्यभर होईल असा विश्वासही बांगर यांनी यावेळी व्यक्त केला.